गरुड पुराण वाचल्यावर आयुष्य का बदलतं? नमस्कार मंडळी, आज एक असं रहस्य तुमच्यासमोर उलगडणार आहे जे मृत्यू, आत्मा आणि कर्म यासारख्या गूढ गोष्टींना एका साध्या भाषेत उकलतं. ते म्हणजे गरुड पुराण. आपण अनेक ग्रंथ ऐकलेत, रामायण, महाभारत, भगवद्गीता, पण गरुड पुराण हा असा ग्रंथ आहे जो माणसाच्या मरणानंतरच्या जीवनावर आणि त्याच्या कर्माच्या परिणामावर थेट भाष्य करतो. पण तुम्हाला प्रश्न पडेल, गरुड पुराण वाचल्यावर आयुष्य कसं बदलतं? एवढं भयावह असूनही हे वाचणं आवश्यक का वाटतं? आणि इतक्या हजारो वर्षापूर्वी सांगितलेली ही तत्वज्ञान आजच्या काळात कशी लागू पडते? या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण एकामागून एक उलगडणार आहोत. फक्त शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनच बदलून जाईल. गरुड पुराण म्हणजे काय? गरुड पुराण हे महापुराणापैकी एक असून ते भगवान विष्णूंनी गरुड पक्षाला सांगितले आहे. गरुड म्हणजे विष्णूंचा वाहन आणि अत्यंत ज्ञानवंत श्रोता. या पुराणात मृत्यूच्या क्षणापासून आत्म्याच्या पुढील प्रवासापर्यंत, नरकाच्या शिक्षेपासून पुनर्जन्मापर्यंत, प्रायचित्तापासून पिंडदानापर्यंत सर्व काही स्पष्ट सांगितलेलं आहे. हे फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही, हे आहे मानवाच्या अंतर्मनाला जाग करणारा अनुभव. गरुड पुराण वाचल्यावर माणसात काय बदल घडतो? नंबर 1, मृत्यूची खरी जाणीव होते. आपण दररोज जगतो, काम करतो, पैसा कमवतो, पण मृत्यू आपल्या दारापर्यंत पोचल्यावरच आपण काय शिल्लक ठेवले हे विचारतो. गरुड पुराण सांगतं, मरणानंतर काहीच आपलं राहत नाही, फक्त कर्म आपल्यासोबत जातात. आणि हीच जाणीव माणसाला खऱ्या अर्थाने सजग आणि जबाबदार बनवते. नंबर 2, कर्माचं मोल कळतं. गरुड पुराणात स्पष्ट सांगितलंय, जसे कर्म तसे फळ. शरीर जातं, पण कर्म आत्म्याला धरून ठेवतं. हा विचार मनात आला की आपोआपच वाईट कृत्यापासून आपण दूर राहतो. आपोआपच स्वभाव नम्र होतो. नंबर 3, पापाचं आणि पुण्याचं खऱ्या अर्थाने मोल समजतं. गरुड पुराण पापाची यादी देतं. चोरी, खोटं बोलणं, दुसऱ्याचं वाईट चिंतन करणं, मातृपितृ अनादर. हे वाचताना अनेक वेळा आपण आत्मचिंतन करू लागतो. हे मी करत नाही ना, किंवा केलं असेल तर त्याचं प्रायश्चित्त करायला हवं. 4, माणूस नम्र होतो. गरुड पुराण वाचताना जे नरकातील 28 शिक्षाचे वर्णन आहे ते थरकाप उडवतात. कोणाला तरी खोट्या आरोपाने फसवलं, दुसऱ्याच्या कष्टाचं श्रेय घेतलं, वडीलधाऱ्याशी वाईट वागलो, हे सर्व शिक्षेस पात्र ठरतं. हे वाचल्यावर माणूस मी काहीही करू शकतो या अहंकारातून बाहेर येतो. तो नम्र होतो. 5, मोक्ष आणि आत्मशांतीचा मार्ग सापडतो. गरुड पुराण फक्त भीती घालण्याचा ग्रंथ नाही, तो मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. त्यात पुण्य कर्माचे मार्ग सांगितले आहेत. दान, सेवा, नम्रता, पवित्रता, गुरुसेवा, वडीलधाऱ्यांचा आदर, सत्य, संयम, हे सर्व आपल्याला केवळ चांगलं माणूस बनवत नाही, तर आयुष्य मोक्षाच्या मार्गावर नेतं. गरुड पुराणातील काही विशेष विचार जे आयुष्य बदलतात. माणूस फक्त शरीर नाही,
तो आत्मा आहे आणि आत्मा अजर अमर अविनाशी आहे. मरणानंतर आत्मा 3 दिवस येथेच असतो आणि मग तो यमदूताबरोबर पुढे प्रवास करतो. 13व्या दिवशी त्याला पुढच्या जन्माचा प्रवासाला सोडलं जातं. हे विचार ऐकलं की कोणतीही व्यक्ती हलकं घेणार नाही की मी काय करतोय, मी कोणासाठी जगतोय. गरुड पुराण का वाचावं? जेव्हा तुम्ही ब्रह्मात असता वाचावं गरुड पुराण. जेव्हा माणसात माणुसकी कमी वाटते वाचावं गरुड पुराण. जेव्हा मृत्यूचं भय सतावतं गरुड पुराण त्या भीतीला अर्थ देतं. जेव्हा आत्म्याचं गूढ समजून घ्यायचं असतं तेव्हा हा ग्रंथ प्रकाश दाखवतो. गरुड पुराण वाचण्याची योग्य वेळ आणि पद्धत. मृत व्यक्तीच्या निधनानंतर 13 दिवसाच्या कालावधीत हे वाचलं जातं. मात्र जिवंत असतानाही याचं वाचन केल्याने आपल्याला आध्यात्मिक जागृती मिळते. वाचन करताना शांत मन, दिवा आणि श्रद्धा आवश्यक. कधीही उपहास किंवा टीका करत गरुड पुराण वाचू नये, कारण यातलं ज्ञान अत्यंत पवित्र आहे. वैयक्तिक अनुभव आणि बद्दल एका साधकाने गरुड पुराण वाचल्यानंतर आपले आयुष्य कसे बदलले हे सांगताना लिहिलं. मला पैसे, नाव, प्रतिष्ठा मिळाली होती, पण समाधान नव्हतं. गरुड पुराण वाचलं आणि मला समजलं माझं खरं काम लोकांसाठी आहे, कर्म सुधारण्यासाठी आहे. आज मी दररोज पिंडदान करतो, अन्नदान करतो आणि आत्मशांती मिळवतो आहे. हे केवळ वाचन नव्हतं, ते आयुष्याचं वळण ठरलं. मंडळी, गरुड पुराण हे केवळ मरण्याचा ग्रंथ नाही, तो जगण्याचा आरसा आहे. त्यात भय आहे, पण त्या भयातही एक शुद्धीकरण आहे. त्यात शिक्षेचा उल्लेख आहे, पण त्या शिक्षेमागे जागृतीचा उद्देश आहे. म्हणूनच गरुड पुराण वाचल्यावर माणसाचं आयुष्य बदलतं, कारण आत्मा जागा होतो. शेवटी विनंती, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर गरुड पुराणाचा अर्थ तुमच्या मनापर्यंत पोचला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या गूढ आणि आध्यात्मिक प्रवासात. तोवर सद्विचार करा, सत्कर्म करा आणि आत्मा जागृत ठेवा. जय श्री विष्णू. धन्यवाद.